साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करते माननीय आमदार साहेब। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। पुष्पहार अर्पण करतील श्री अभिनेते प्रभाकर मोरे सर, मुख्य प्रशिक्षक माननीय जोगळेकर सर श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील। त्यासोबत महासाहेबांच्या प्रतिमेस माननीय निवाते मॅडम पुष्पहार अर्पण करतील। खरं तर मित्रांनो, या अनोख्या सारख्या स्पर्धेचं मी पहिल्यांदाच खरं तर असं मी पाहिलेलं नाही कधी, अशा प्रकारचं नियोजन आणि शिस्तबद्ध नियमात बसलेली स्पर्धा माननीय आमदार साहेबांनी बऱ्याच कलावंतांना शासकीय मानधन चालू करून दिलेलं आहे। मध्यंतरीच्या दरम्यान साहेबांशी अनेक लोक भेटत असताना अनेक कलावंतांनी साहेबांकडे एक अपेक्षा व्यक्त केली। कल्पनेने साहेबांच्या सगळ्या मार्गदर्शनाकडे ही स्पर्धा निर्माण झाली आणि 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2025 मध्ये ही स्पर्धा चालवली गेली। त्याच्यामध्ये जवळजवळ 600 कलाकार साहेब आजपर्यंत सहभागी झाले। हे पहिलं वर्ष आहे, खरं तर हे पहिलं वर्ष आहे। 600 कलाकार, त्याच्यात जवळजवळ 20 ते 22 बाल कलाकार आहेत। अगदीच बाल कलाकार 6-7 आहेत, परंतु बऱ्यापैकी शालेय वयोगटातली 20 ते 25 जण आहेत। अशा प्रकारे साधारण मार्च, एप्रिल आणि मे, सुरुवातीच्या काळात फेब्रुवारी मार्च मध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद, कारण मुळातच थोडं नियोजनात पहिलं वर्ष आहे। साहेबांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्यानंतर साधारण एक 4-5 दिवसातच या स्पर्धेचं एक स्वरूप निर्माण झालं। कशा प्रकारे ठेवायची, अनेक प्रकारच्या नमन स्पर्धा होतात, पण तो एकाच व्यासपीठावर एकाच दिवशी अनेक नमन मंडळांना चान्स दिली जाते, संधी दिली जाते। परंतु मुख्य परीक्षक 2 आहेत, निवाते सर आणि जोगळेकर सर, परंतु सुरुवातीला सर बुधर सरांनी आम्हाला, दिनेश बुधर सर मागे बसले, ज्येष्ठ जवळजवळ 55 ते 60 वर्ष त्यांनी या क्षेत्रामध्ये घालवले। त्यांनी फार वाईट अनुभव सांगितले। खरं तर तुम्हाला ऐकायला वाईट वाटेल, परंतु या स्पर्धा घेताना फार अनेक लोकांना फार वाईट अनुभव आलेले। स्पर्धा राबवणं, स्पर्धा टिकवणं फार अवघड असतं। राबवायला काही 1 वर्षासाठीच, परंतु हे चिरकाळ टिकलं पाहिजे, सत्कार करायचा आहे। त्यामुळे मुख्य सत्कार जी भाग घेतलाय त्यातले 2 प्रतिनिधी ताबडतोब यायचं आहे। संतोषजी मांडवकर, हो, ज्या या त्यापैकी 2 लवकर साहेबांचा नमन मंडळाच्या वतीने प्रथम सत्कार होणार आहे। कृपया ताबडतोब व्यासपीठावर यायचं आहे। एकूण नमन मंडळ सर 12, त्यापैकी निकषात बसले नाहीत, 6-7 वगळले सर। आपण ओपन मध्ये भाग घेतला। या ठिकाणी रवींद्र मटकर सर उपस्थित झाले, मी त्यांचा हात सत्कार करते। माननीय साहेब, माननीय श्री प्रभाकर मोरे सर, या लोकांना ताबडतोब 4 पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील। त्याचबरोबर यानंतर अभिनेता सुनील पाटेकर सर, यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करते।
यानंतर सर प्रेक्षकांना एक आवर्जून सांगायचं, आबाकी आएगी जे बारात हे नाटक चालू आहे बघा, प्रभाकर मोरे सर यांनी दिग्दर्शित केलेलं आहे. आपण सगळ्यांना अवश्य पाहायला जावं. आबाकी आएगी बारात. सुनील पाटेकर सर. यानंतर सुधाकर मास्टर साहेब तर पीएचडी करते. सगळ्यांनी जोरदार स्वागत करा. इतकी काटकसर, इतके निकेश, इतके बारकावे. किंवा तुम्हाला सांगू, द्रौपदीने घातलेलं जोडवं पायातलं तेही तिने मार्क केलेलं आहे. याच्यावर परीक्षण कसं असेल ते तुम्ही अनुभवून घ्या. लोकशाही होती, लोकसाहित्य अकादमी. यानंतर कृष्णा जोगळे सर, आम्ही त्यांचा यथोच्च सन्मान करतोय. सन्मित्र लोककला नमन मंडळ पालपेणे. कृपया एक एक जशी नाव घेतं त्याने ताबडतोब यायचंय. लोकप्रिय नमन मंडळ दोडवली, सन्मित्र पालपेणे. नाव अनाउन्समेंट केलं मी. साहेब तुमच्या असते, सगळ्यांचं तुमच्या असते. हो, सन्मित्र लोककला मित्र मंडळ पालपेणे, सन्मित्र हे आले. लोकप्रिय नमन मंडळ दोडवली. टीम सचिन चहाते परिवार, टीम सचिन चहाते परिवार. त्रिमूर्ती कला मंडळ, त्रिमूर्ती कला मंच मुंबई. टीम सचिन चहाते. बालमित्र सेवा मंडळ, काळभैरव नमन मंडळ, नाट्य मंडळ वाजई. सिद्धिक प्रतिष्ठान कला मंच मुंबई. कृपया लवकर यायचंय, साहेबांना एका कार्यक्रमासाठी जायचंय. क्षितिज चालत आहे. आई जीवदानी कला फाउंडेशन मुंबई. साई श्रद्धा प्रस्तुत तरुण मित्र मंडळ, वक्रतुंड नाट्य नमन मंडळ मुंबई, बळीवंश कला मंच मुंबई आणि वाघांबे नमन नाट्य मंडळ वाघांबे. आणि अंतिम आणि श्री साई समर्थ सेवा मंडळ सलपेवाडी चिंद्रावडी. पुढे बसवायचं अर्णव गोंडबरे आणि सार्थक कांबळे. कृष्णाचं सर काम केलं, कृष्णा आणि ही राधा. अर्णव गोंडबरे. साहेब यांच्यासाठी आपण बॅग आणि सर्टिफिकेट आहेत, बॅग आणि सर्टिफिकेट सर आहेत. या तिघांचा एकूण फोटो घ्या. सार्थक गोंडबरे,
रंगभूमीला वंदन करून या ठिकाणी उपस्थित असलेले अनेक मान्यवर, तसेच ज्यांनी आज ही सुवर्ण संधी दिली, कार्यक्रमाचं नावही आहे या स्पर्धेचं सुवर्ण भास्कर कला केंद्र। आज खरोखरच PhD करता करता मी औरंगाबाद विद्यापीठामध्ये PhD करत आहे या कलावरती। तसंच ही सुवर्ण संधी ही याच्या मागे प्रथम ज्यांचं म्हणजे संपूर्ण जे सहकार्य आहे, सहकार्य अगदी पुस्तकं मिळवण्यापासून ते पुस्तकांचा अभ्यास कसा चाललाय, ते माझे मोठे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी जरा उभं राहायचं आहे। तशी माझ्या आई या ठिकाणी आहे, त्यांचा सर्व पाठबळ म्हणून मी या प्रवासामध्ये अगदी कणखरपणे इथपर्यंत पोहोचू शकले। तसंच दुसरं झालं तर संयम, सकारात्मकता आणि हे सर्व गुण असते तर यश हे आपलंच असतं। नेहमी घरामध्ये आईला माहितीये, स्पर्धा सुरू झाल्यापासून साहेब विचार नसायचे की मॅडम आमचा नंबर येईल की नाही, आमचा नंबर येईल की नाही, असो सगळ्यांना अपेक्षा असतात। परंतु नमन मंडळाने भाग घेऊन ही कोकणाची लोककला, त्याच्यावरती अजोड प्रेम त्यांचं आहे हे दाखवून दिलंय। तसंच पूर्वरंग काय आहे, उत्तरंग काय आहे, लोककलेचा गण काय आहे, अभ्यास आहे। तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं असेल तर ते रोजच्या दिवसातले 12 तास वाचनाखाली घालतात। आजही ते लायब्ररीमध्ये जातात, आजही सर वाचनासाठी 2-2, 3-3 तास स्वतः बसतात। श्रीमान मट्टर साहेब यांनी 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त केलं। सुवर्ण भास्कर नमन स्पर्धा 2025 या स्पर्धेचा 4 महिन्याचा मला वाटतं कालावधी होता आणि या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदररित्या परीक्षण केलेलं आहे। आणि या स्पर्धेचा हा बक्षीस वितरण समारंभ सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित या स्पर्धेचे सर्वेसर्वा ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली ते लोकनेते, या गुहागर मतदारसंघाचेच मी म्हणणार नाही तर आमच्या कोकणच्या लोककलेचा लोकनेता म्हणून ज्यांना संबोधित जातं असे सन्माननीय भास्कर जाधव साहेब, त्याचप्रमाणे आमच्या नमन लोककला संस्थेचे सहसचिव सुधाकर मास्तर साहेब, जोगळे साहेब आणि सर्व मान्यवर आणि उपस्थित नमन लोककला प्रेमी, आजच्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी आज आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं ही नमन लोककला जी साहेबांनी आपल्याला संधी उपलब्ध करून दिली, खऱ्या अर्थानं केलेला आहे त्या परीक्षकांच्या कामगिरीला सलाम करायचा आहे आपण आणि त्यांनी जे परीक्षण करून नंबर काढलेले आहेत त्याचं आपण सर्वांनी स्वागत करायचंय। आपण कुठेही स्पर्धा राबवतो त्याच्या पाठीमाग कुणकुण चालू होते, ती चालू होता कामा नये अशी मी विनंती करतो सर्वांना। कारण आपल्या या स्पर्धेला कुठेही पाठीमाग कुचितचक बोलून गालबोट लावता कामा नये। जो आजचा कार्यक्रम झाल्यानंतर ज्याचा नंबर आला असेल त्याचं सर्वांनी कौतुक करायचं आहे। ही कुठेही जे काय परीक्षण झालंय ते निपक्षपातीपणाने झालेले आहे आणि म्हणून माझ्या आलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, ज्यांनी परीक्षण केलंय त्यांच्या परीक्षणावर शंका कुणीही घेऊ नये आणि याची गरज काय आहे तर आपण अशा सारख्या स्पर्धा जर अनेक स्पर्धा यशस्वी झाल्या, छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय मासाहेब यांना अभिवादन करतो। आज आपल्या या सुवर्ण भास्कर नमन स्पर्धा 2025 या स्पर्धांचा आज रिझल्ट म्हणजे निकाल आणि बक्षीस समारंभाचा कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या स्पर्धा भरवण्याकरता म्हणून ज्यांनी विशेषत्वानं पुढाकार घेतला ते माझे मित्र आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव
श्रीयुत महेश गोळकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या ह्या नमन संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत रवींद्रजी मटकर असेल, टिपऱ्या असतील, फुगड्या असतील, हा आपला कोकणवासियांचा खऱ्या अर्थानं सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवर जर आज अधिकार कोणाचा असेल तर तो आपल्या कोकणाचा आहे हे आपण लक्षात ठेवा. आज बदलत्या काळानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार हे आपले सगळे खेळ हे आता राज्यातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जायला लागले. होण्याची सोय झाली नव्हती त्यावेळेला लोकांना करमणुकीचा कार्यक्रम विरंगुळा म्हणून गावागावातले हे आपले कार्यक्रम होते. आज या ठिकाणी आपल्याच तालुक्याचे सुपुत्र आणि संपूर्ण जगामध्ये आणि देशामध्ये ज्यांनी हास्य जत्रा महाराष्ट्राची किंवा हास्य जत्रा हा कार्यक्रम अख्ख्या देशामध्ये आज लोकप्रिय झालाय, त्यातले एक नट, त्यातले एक कलाकार आता इथे येऊन गेले. ते आपल्या चिपळूण तालुक्यातले आहेत आणि वहाळगावचे आहेत. वहाळगावचे आणि म्हणून त्याने इथं कला आपण बघितली. हे नमन ही कला आपली आहे. आज मला तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे की आज स्त्री पात्र मिळतात. स्त्रिया मुली सुद्धा आता नमन करायला लागले आहेत. आमचा संतोष मांडवकर कुठे गेला मला माहित नाही, पण मला वाटतं त्याच्या गावामध्ये महिलांचंच नमन आहे ना रे. कोणाचं आहे ते? तुमच्याच गावात आहे ना महिलांचं की नाही? हा महिलांचं कोणातरी एक नमन आहे पूर्णपणे. किंवा हे सगळे स्त्री करतात, पुरुष करतात, किंवा प्रभाकर मोरे वगैरे आता स्त्रियांचा रोल करतात, बघता की नाही तुम्ही? पण ज्या काळामध्ये स्त्रियांना हे काम करता येत नव्हतं त्यावेळेला हे काम करण्याचं काम माझ्या कोकणामध्ये होत होतं, याचा मला विशेष अभिमान. बांधवांनो, भगिनीनो, आपल्या कोकणातल्या प्रत्येक कलेला, आपल्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाला राजमान्यता मिळावी याकरता मी सातत्यानं धडपडतोय. मध्यंतरी मी काही कालावधी करता, कारण मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मला अतिशय कमी मिळाली, संकासूर म्हणून माझी टिंगल टवाळी उडवली. खेडचे नेते एक आहेत, त्यांनी सातत्याने टिंगल टवाळी उडवली. शेवटी मला ऐकून घेऊन मी एक दिवस मी सांगितलं की होय मी नाचतो, मला आवडतं, पण मी नाचतो तो बारबालांच्या बारमध्ये कधी नाचत नाही. आणि बारबालांच्या बारमध्ये नाचून कोणाच्या तरी, मला काय म्हणायचे तुमच्या लक्षात आलं असेल, माझे शब्द कसे घसरत नाहीत, कोणाच्या तरी कमरेचा मला आधार घ्यावा लागत नाही. मला कोणाही वागरच्या नेत्याला तुमच्या मी सांगितलं की मला कोणाच्याही कमरेचा हात घ्या, कमरेचा आधार घ्यावा लागत नाही. मी नाचतो, मी दिंडीमध्ये नाचतो, मी नाचतो माझ्या शारदा देवीची पालखी घेऊन, नाही तर कुठल्याही गावातली पालखी मला दिसली तरी मी नाचतो. मी नवरात्राच्या उत्सवामध्ये धोतर पगडी घालून नाचतो, मी वारकऱ्यांबरोबर पंढरपूरला नाचतो, आणि मी नमनामध्ये माझ्या वाघरकरांबरोबर सुद्धा मी नाचतो. भले मला तुम्ही संकासूर म्हणा, काही म्हणा, पण त्या संकासुराला राजमान्यता मिळाली पाहिजे, त्या संकासुराला राजाश्रय मिळाला पाहिजे, त्या संकासुराला सांस्कृतिक विभागामार्फत शासकीय मानधन मिळालं पाहिजे, याच्याकरता मी संघर्ष करतो. नियती कोणाला सोडत नाही. मटकर साहेब ज्यांनी म्हणून मला नाचतो म्हणाला, 2-4 दिवसापूर्वी बघितला असाल त्यांची अवस्था काय झाली की महिलांना घेऊन तुम्ही नाचवताय, आता तोंड लपवायची तुमची वेळ आली, मला तोंड लपवायची किती वेळ आहे. असं आहे, मला तोंड लपवायचं काय कारण नाही आलं. अरे आपल्या सणासोमवारांमध्ये आपल्या माणसांमध्ये नाचणं, वावरणं, त्यांच्यासारखं होणं, ह्याच्यात चूक काय? किंबहुना आम्ही आमचे जे काय राजकीय मोठेपण आहे ते बाजूला सारून जर आम्ही त्यांच्यासारखं जर सामावून गेलो तर आज जी नवीन पिढी आहे ती थोडीशी लाजल्यासारखी होते. त्यांना वाटतं आम्ही कसं करावं, ते पुढे सरसावतील आणि वाडवडिलांचा हा दिलेला वारसा पुढे आधी साहेब. पुन्हा एकदा जोरदार साहेबांना टाळ्यावरून धन्यवाद देऊया. आता वळूया प्रमुख कार्यक्रमाकडे. डिंगणकर सांगतोय उत्कृष्ट
या वक्र लिंगणकर आपली बासरी घेऊन यायचंय. त्यासोबत उत्कृष्ट गायन ठरते प्रज्ञा वळंजू. यांचं जोरदार स्वागत करूया प्रज्ञा वळंजू मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम भास्करजी साहेब यांना मी आभार व्यक्त करतो. तुम्ही एवढा मोठा व्यासपीठ आम्हाला दिलं आणि माझ्या शब्दांवर अधिक काय महत्त्वाचं असेल तर ते मला वाटतं माझ्या बासरीचे सूर असतील ते तुमच्याशी संवाद साधतील. उत्कृष्ट सुमोदन संगीत वक्र राजू ढिंगणकर. कृपया रोख रक्कम 11,000 आणि सन्मान चिन्ह. उत्कृष्ट गायन ठरत आहे प्रज्ञा वळंजू. सन्मित्र लोककला मंडळ पालपेणे यांच्या मध्ये भाग घेतलेल्या प्रज्ञा वळंजू ठरत आहेत उत्कृष्ट गायन. कृपया साहेबांनी त्यांना रोख रक्कम 11,000 रुपये आणि सन्मान चिन्ह. उत्कृष्ट गीतरचना म्हणून जाते अमोल भातारे. साहित्य प्रस्तुत तरुण मित्र मंडळातून ज्यांनी भाग घेतला होता ते अमोल भातारे सर. उत्कृष्ट गीतरचना. यानंतर रोख रक्कम 11,000 रुपये आणि सन्मान चिन्ह. यानंतर सर अगदी अभिमान वाटावा असा उत्कृष्ट कलाकार ठरलेला आहे मान्य भरत कळमाटे सर. बालमित्र सेवा मंडळ काळभैरव नवनाट्य मंडळ वाढते यांच्यामध्ये सहभाग घेतलेले भरत कळमाटे सर. रोख रक्कम 11,000 रुपये सन्मान चिन्ह. अमोल भाताडे सर आपलं रोख रकमेचं पाकिट माझ्याकडे आहे. कृपया संपर्क साधावा. सगळे पालकांनाच केले. सन्मान चिन्ह सन्मान चिन्ह. एवढं सांगतात. यानंतर सर तृतीय क्रमांक विभागून दिला जातोय. सेम गुणांकन सेम मूल्यांकन झाल्यामुळे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे लोककला नमन मंडळ लोकप्रिय नमन मंडळ गोडवळी आणि सन्मित्र लोककला मंडळ पालपेणे विभागून दिला जात आहे. नमन मंडळ गोडवळी यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. मान्य साहेबांच्या हस्ते दिलं जाते. रोख रक्कम 21,000 रुपये. आता ट्रॉफिक आहे.
आणि म्हणून 1 नंबरचं बक्षीस कोणाला मिळालं असेल? गेस करा जरा, गेस करा. नाही, 1 नंबरचं बक्षीस वाघांबे नमन रोख रक्कम 51,000 आणि सन्मान चिन्ह. सगळ्यांनी जवळ टाळ्याचं स्वागत करायचंय. गणपती बाप्पा यांना तुम्हाला गणपती करता गाड्या वगैरे सर्व व्यवस्थित आपण व्यवस्था केलेली आहे. ज्यादा रेल्वे गाड्या वगैरे सर्व आता काल वाचलं की नाही पेपरला, दरवर्षापेक्षा चांगली सोय केलेली आहे गावाला यायला. या